तर मैत्रिणींनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि श्री चाललेला आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30. त्याला 6:30ला शाळेत बोलवलेलं होतं. मग सगळ्यात आधी त्यालाच आंघोळीला पाणी दिलं. त्याची आंघोळ वगैरे झालेली आहे, चहा वगैरे दिला त्याला आणि तो आता चाललेला आहे. तो गेल्यानंतर मग बाकीची कामं करायची. त्यानंतर श्री गेला, सगळं घर लोटून काढलं, सडा रांगोळी केलं. आणि आज श्रावणातील शुक्रवार असल्यामुळे हुंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा मी केलेलं आहे. आणि आजची रांगोळी बघू शकता, गोपद्म काढलेले आहे. तसेच दारातनं सुद्धा एक कमळ काढलेलं आहे आणि बाकीची गाईची पावलंच काढलेली आहेत. तिथनं आल्यानंतर मग लगेच चहा घेतला, कारण मी 2 कप चहा केलेला होता. मग श्रीला आणि मला चहा केलेला होता. चहा घेतला, ते लगेच घर तर आपण सगळं स्वच्छ झाडून काढलेलं होतं. आणि मग तिथनं आल्यावर फरशी तेवढी पुसून घेतली. फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये हळद, मोठं मीठ घातलं, फरशी पुसून घेतली गोमूत्र घालून. आणि त्यानंतर मग देवपूजेला बसले, कारण आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे आपल्याला कृष्णालासुद्धा अभिषेक घालायचा होता आणि लक्ष्मीची पण आपल्याला आज पंचोपचार पूजा करायची होती. सगळ्यात आधी देवाऱ्यातील गाद्या वगैरे देव सगळं खाली काढून घेतलं. देवारा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर वरचे जे फोटो होते ते आधी मी पुसून घेते, कारण की गाद्या ठेवल्या की मग त्यांच्यावर हळदी कुंकू वगैरे पडतं. मग ते फोटो स्वच्छ पुसून घेतले. मी देव पुसण्यासाठी 2 छोटे छोटे असे टॉवेलच केलेले आहेत. त्या टॉवेलांनीच देव पुसत असते. ते टॉवेल मी वेगळेच ठेवते, रोजच्या रोज धुते, रोजच्या रोज वाळवून ते वेगळेच ठेवते. देवाची कपडे आमची ही वेगळीच आहेत. ती कपडे आम्ही आमच्या कपड्यांमध्ये मिक्स करत नाही. ती वाळवतो आणि ती देवघराला मी एक डबा केलेला आहे, त्या डब्यामध्येच ती कपडे मी ठेवून देते. देवांच्या कपड्यांसाठीच डबा आहे तो, आणि तिथेच ठेवून देते. आणि ह्या गाद्या आहेत त्या मी निप्पाणीहून करून आणलेल्या आहेत खास देवांसाठी. खूप छान गाद्या बनवतात ते. राजश्री गादी सेंटर असं त्यांच्या ह्याचं दुकानाचं नाव आहे. पण गाद्या खूप छान आणि जुनं आहे दुकान. ते चांगल्या पद्धतीने गाद्या, तक्के वगैरे देवांसाठी बनवतात ते. 2 गाद्या, तक्के आणि 8 लोड असे त्यांनी बनवून दिलेले आहेत. तर ते मला 500 रुपयाला काय 400 रुपयाला त्यांनी बनवून दिलेलं आहे. पैसे पण जास्त ते घेत नाही देवांच्या गाद्यांसाठी. आणि त्यानंतर माझी देवाला आंघोळ घालण्याची पद्धत बघा कशी आहे. प्रत्येक देव मी असा परातीमध्ये घेते आणि त्याला सेपरेट आंघोळ घालते. सगळ्या देवांना एकत्र घेऊन आंघोळ घालत नाही आम्ही, कारण आपण आंघोळ करत असताना एकाने आंघोळ करून आलं तर त्याच पाण्याने दुसरं आंघोळ करतं का? त्यामुळे मी प्रत्येक देवांना अशी वेगवेगळी आंघोळ घालते आणि मगच स्वच्छ आपला जो टॉवेल असतो त्याने पुसून घेते. पुसायचं का, तर त्या टाकांवर जर पाणी राहिलं तर मग टाक आपले लगेच असे म्हणजे काळपट दिसतात आणि डाग लगेच पडतात. मग सारखे सारखे घासावे लागतात. स्वच्छ जर तुम्ही पुसला, पाणी व्यवस्थित काढला, तर आहे असे चकचकीत टाक दिसतात. आता आमच्या इथं किती जण तर आम्हाला म्हणतात की देव रोज घासता का तुम्ही, देव रोज घासता का? तर मी जवळजवळ 15 दिवस, महिनाभर, एकेदा 2-2 महिनेसुद्धा देव घासत नाही, कारण की देव जास्त असल्यामुळे 2 जण बसलं तर कवर होतं ते, नाहीतर मग एकट्याने घासायचं म्हणतो खूप वेळ लागतो. तुम्ही बघू शकता मूर्त्या किती चकचकीत आहेत. आणि रोज मळवट भरून तेवढं वरती जिथं आपण मळवट भरतो तिथं तो भाग तेवढा असा थोडासा काळपट झालेला आहे, कारण की कुंकवामध्ये आणि हळदीमध्ये केमिकल असतं. त्यामुळं तो भाग तेवढा असा केमिकलमुळे काळपट पडतो. आणि ह्या सात्या सऱ्यात यांना तर खूप म्हणजे डिझाईन आहे अशी, पूर्ण ह्याच्यावर अंगावर अशी डिझाईन आहे. कारण साड्या वगैरे आहेत, साड्यांच्या निऱ्यासुद्धा खूप आहेत त्या, आणि वेणी वगैरे आहे पाठीमागची, त्यामुळं खूप डिझाईन असल्यामुळे त्यासुद्धा खूप घाण होतात. म्हणून मी वरच्यावर त्यांना घासत असते. त्यानंतर आज कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे बाळकृष्णांना यांना अभिषेक घालायला लावलं. दुधाने आणि साखर दोन्ही मिक्स केलेलं आहे. तसेच थोडीशी हळदसुद्धा मी त्यामध्ये घातलेली आहे. आणि इकडं मी पुरुष सूक्त म्हणत आहे आणि ते अभिषेक घालत आहेत. तुमच्याजवळ कोण नसलं तरी पण तुम्ही गळती जरी लावून दिला आणि इकडं वाचला तरीसुद्धा अभिषेक होत राहतो. आणि त्यानंतर श्रीसूक्त म्हणत जे लक्ष्मीमातेची मूर्ती होती तर तिला अभिषेक घातला. तिला दूध, परत साखर आणि कुंकू असं मिक्स करून मी अभिषेक घातलेला आहे. मी इकडं श्रीसूक्त म्हणत आहे आणि ते तिकडं अभिषेक घालत आहेत.
एकानेच म्हणायचं आणि अभिषेक पण एकाने घालायचं, तो होत नाही. गळती लावलं तर होतं, नाहीतर असं हातानं घालायचं म्हटलं तर होत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटी मग फलश्रुती म्हणली. फलश्रुती म्हणताना आपल्याला अभिषेक घालायचा नसतो, हात जोडून फक्त बसायचं आणि फलश्रुती म्हणायची. त्यानंतर लक्ष्मीमातेची आणि बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यांची स्थापना केली. आता बाळकृष्णाच्या मूर्तीला काल मी श्रीला तुळशीची तुळस आणायला लावलेली होती, त्याने आणलेली. आता 1000 नावं म्हणत मला तुळस वाहायची होती बाळकृष्णांना, पण 1000 नावं म्हणण्या एवढा वेळ पण नव्हता. मग मी सरळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत जेवढी तुळशीची पानं होती ती दोघांनी आम्ही बाळकृष्णांना वाहिलेली आहेत. किती पाने झाली काय झाली ती काय मोजली नाहीत, पण भरपूर पाने होती आणि खूप छान तुळस त्याने काल आणलेली होती श्रीने. आणतो तो खूप छान तुळस, परत आंब्याचे डहाळे वगैरे खूप छान आणतो. आणि अशा पद्धतीने ही आहे आजची देवपूजा. देवपूजा झाली की घरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटतं. आणि हा भोपळा आणून 2-3 महिने झाले असतील आणि भिंतीला जिथं टेकलेला होता तिथं खराब झाला. श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, शुभ शुक्रवार आणि शुक्रवार असल्यामुळे मी अशी गुलाबी कलरची साडी नेसलेली आहे. म्हणजे केसरी कलर गुलाबी कलर असं सगळं मिक्स साडी आहे ती, आणि हलकी फुलकी बरी वाटते म्हणून नेसलेले आहे. आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून कपडे धुवायचे आहेत. कृष्णाला काल मी श्रीला तुळशीची पानं आणायला लावलेली, कारण तुळस आज तोडायची नसते आणि स्त्रियांनी तर तुळस तोडायचीच नाही. मग काल त्याला आणायला लावलेली, त्यानं आणलेली भरपूर, पण मी काही मोजली नाही. सकाळी देवपूजा झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत तुळशीची पानं दोघांनी पण आम्ही घातलेली आहेत. आणि आज संध्याकाळी आपल्याला पाळणा पण बांधून पूजा करायची असते, तर बघूया संध्याकाळी. मग गेल्या वर्षी पण मी केलेली, मी पाळणा घरात असं प्लॅस्टिकचा जो डबा आहे त्याचाच पाळणा केलेला आहे. आणि भोपळा बघू शकता तुम्ही, तिथं ठेवलेला होता तो असं भिंत त्याला जरा लागून खराब झालेला आहे. खराब झालेला तेवढा काढला. आता आपल्याला घाऱ्या पण बनवाव्याच लागणार, कारण आता जास्त दिवस ते काय राहणार नाही. तर घाऱ्या पण आज म्हणजे आज शिजवून ठेवणार आणि उद्याला बनवणार. एक दिवस ते भिजत ठेवावं लागतं. बघूया, 1-2-3 तास ठेवणार भिजत, लगेच करणार. ते भिजत एक दिवस ठेवा आणि करा, त्याच्यापेक्षा लगेच करून टाकणार आणि रिकाम होणार तिकडे. तर मसुऱ्याची भाजी शिजाय घातलेली आहे. भाकरी 1-4 करणार आहेत. भात आहे रात्रीचा. कपडे अजून धुवायचे आहेत. आणि या सगळ्यांनी कृष्णाची छानशी अशी पूजा करा, कारण की आज कृष्णाचा जन्म संध्याकाळी 12 वाजता होतो. तर भरपूर जण पाळणासुद्धा बांधतात, कोण कोण साधी पूजा करतात. जसं तुम्हाला जमेल तशी पूजा करा, पण नक्कीच करा. पाळणा वगैरे म्हणायचं संध्याकाळी, खूप छान वाटतं. पाळणा पण छान आहे कृष्णाचा. आणि आरती पण आहे बघा, ओवाळू आरती मदन गोपाळ, खूप छान आरती आहे. ती पण करा संध्याकाळी. ज्यांना येत नाही त्यांनी मोबाईलवर डाउनलोड करून ठेवला तरीसुद्धा चालेल. पसारा बघू शकता गॅस कट्ट्यावर कसा पडलाय. अजून आवरायचं आहे, आत्ता आवरणार. पूजा वगैरे अशी काहीतरी असले की खूप वेळ लागतो. फरशी वगैरे सगळी पुसून झालेली आहे माझी. चला, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण रेसिपी बघणार आहे कोल्हापुरी ज्वारीची भाकरी रेसिपी बघणार आहे. तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाकरी बनवली जाते. आता जिथं बाजरी जास्त पिकते तिथं बाजरीची भाकरी बनवली जाते. परत कोकणात तुम्ही बघू शकता तांदळाची भाकरी जास्त आवडीने खाल्ली पण जाते. आणि कोकणात तांदूळसुद्धा जास्त पिकला जातो, त्यामुळे तिथं तांदळाची भाकरी करतात. परत नाचणीची भाकरी बनवली जाते. तसेच मक्याची भाकरीसुद्धा बनवली जाते. आता कर्नाटक भागाला जर तुम्ही बघितला तर मक्याची भाकरी जास्त बनवतात, कारण तिथं मक्का जास्त पिकला जातो, त्यामुळे तिथं मक्याची भाकरी जास्त बनवली जाते. परत जो सजुगरा असतो बघा, सजुगऱ्याची भाकरीसुद्धा बनवली जाते.
एकदम अशी कागदासारखी ती भाकरी असते, खूप छान लागते ती पण भाकरी. आता ज्वारीची भाकरी पण भरपूर जागी सगळीकडे बनवली जाते, पण आमच्या या कोल्हापूर भागाला ज्वारीची भाकरी करण्याची पद्धत कोणती आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. ज्वारीची भाकरी ही शक्यतो चुलीवरची खूप छान लागते. चुलीवरचं सगळं जेवण चांगलं लागतं, पण शक्यतो ज्वारीची भाकरी ही चुलीवर एकदम अशी खरपूस भाजलेली, पापुद्रा आलेली छान लागते. आणि भाकरी करत असताना एक काळजी घ्यायची. आता मी तुम्हाला इथे ॲल्युमिनियमच्या तव्यातच दाखवणार आहे भाकरी. शक्यतो ज्वारीची भाकरी ही जो लोखंडी तवा असतो बघा त्याच्यावर किंवा बिडाच्या तव्यावरच करावी लागते. बिडाच्या तव्याचं कसं होतं सांगते मी तुम्हाला. तर जर जास्त भाकरी बनवायच्या असल्या तर बिडाचा तवा घेतला तर म्हणजे चालतो. आणि समजा जर आता 2च माणसं आहेत आणि 3 ते 4 भाकरी बनवायच्या असल्या तर तो तवा ठेवून चालत नाही, कारण की तो तवा तापायला खूप वेळ लागतो आणि गार व्हायला पण तेवढाच वेळ लागतो. असं आहे, कारण जाड असतो तो तवा एकदम, त्यामुळं तवा तापायला खूप म्हणजे खूपच वेळ लागतो. त्यामुळे बिडाचा तव्याला कसं जास्त एक बाबा 7-8 भाकरी बनवायचे आहेत, 9-10 भाकरी बनवायचे आहेत तर चालतं. 1-2-3 भाकरी बनवायचे आहेत, 3-4 भाकरी बनवायचे आहेत तर तो तवा चालत नाही. पण भाकरी ही लोखंडी तव्यातली आणि बिडाच्या तव्यातलीच चांगली लागते. पण आता आपण एक पर्यायी मार्ग म्हणून आपण ॲल्युमिनियमच्या तव्यात भाकरी ती बनवतो. पण चुलीवरची भाकरी एकच नंबर होती. असं बाहेर रक्स वगैरे काढून त्याच्यावरती भाकरी असं आरावर ठेवली की पूर्ण अशी फुलून येते भाकरी आणि त्याची टेस्ट काय वेगळीच लागते. चला भाकरी कशी करायची, काय करायची, जेणेकरून जे नवशिक्या ताई असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही, या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही पीठ दळून आणला असेल, आज आणला असेल आणि उद्या भाकरी बनवत असाल किंवा आज बनवत असाल तर गरम पाणी म्हणजे उतवणी घेण्याची काही गरज नाही, लक्षात ठेवा. पण पीठ दळून आणणे 8 दिवस झाले असतील तर तुम्हाला मग गरम पाणी हे घ्यावं लागतं. 8 दिवस म्हणा किंवा 3-4 दिवस झाले तरी गरम पाणी घ्यायचं. का घ्यायचं तर भाकरीला एक चिकटपणा येतो आणि ज्यावेळी आपण थापतो भाकरी त्यावेळी ती खिसत नाही, काटातनं वगैरे असे त्याच्यात चिरा पडत नाहीत. त्याच्यासाठी काय करायचं तर गरम पाणी हे वापरायचं. त्यामध्ये गरम पाणी वापरला की एकदम चिकट पीठ येतं आणि भाकरी आपली सगळीकडनं व्यवस्थित थापली जाते. आणि चिराय जर लागेल तर भाकरी आपल्याला अजिबात म्हणजे थापू वाटत नाही भाकरी. त्याच्यासाठी ती काळजी घ्यायची की गरम पाणी वापरायचं. लक्ष लगेच जर करत असाल तुम्ही आज उद्या तर नाही घेतलं तरी चालेल. आणि भाकरी आता समजा तुम्हाला एक 5 भाकरी बनवायचे तर तुम्ही 5 भाकरीचं म्हणजे अंदाजे प्रमाण कसं घ्याल 5च भाकरीचं. तर बरोबर आपल्या हाताची मूठ असते बघा, असं मूठ भरून पीठ घ्यायचं. 1 मुठीत 1 भाकरी ही होतेच, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मुठीनं बरोबर 5 मुठी पीठ घेतला असा, किंवा तुम्हाला जर समजा एखाद्याचा हात लहान असेल किंवा काय असेल तर एखादी मूठ एक्स्ट्रा घ्या. 5 मुठीला 6 मुठी पीठ घ्या तुम्ही, 5 भाकरीला 6 मुठी पीठ घ्या, म्हणजे बरोबर तुमचं भाकरीचं प्रमाण होऊन जातं. अंदाजे जे नवशिके आहेत त्यांना, जे जुने आहेत सारखं करतात भाकरी, त्यांना काय ते बघूनच कळते की यात किती भाकरी होतात ती. आता आम्ही लहान असल्यापासून म्हणजे 6वी-7वीला असल्यापासून तर आम्ही सगळं ते भाकरी वगैरे करतो. त्यामुळे आम्हाला कसं ते बघितलंही कळतं की बाबा ह्यात किती भाकरी होतात. तर ज्यांना कळत नाही किंवा जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे. बरोबर मुठीनं असं पीठ घेतला, एका मुठीत 1 भाकरी ही होतेच. जर तुमची मूठ लहान असेल, हात लहान असेल तर एखादी मूठ एक्स्ट्रा घ्या. म्हणजे 5 भाकरी करायची असतील तर 6 मुठी पीठ घ्या, बरोबर होतं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. एखादं खाली असं कापड घ्यायचं आणि याच्यावर परात ठेवायची आपली, जेणेकरून परात आपण भाकरी वाढवताना इकडे तिकडं सरकत नाही. त्याच्यासाठी एखादा रुमाल जरी तुम्ही इथे घेतला किंवा एखाद्या लहान मुलांचा टी-शर्ट जरी घेतला तर सुद्धा चालतं. सगळ्यात आधी आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे, कारण भाकरीसाठी तवा गरम असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तवा आधी गरम करायला ठेवूया. इथं आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया भाकरीला, कारण उतरवली तोपर्यंत आपली उकळली जाते. मला 4 ते 5 भाकरी बनवायचे, तेवढ्याला तेवढी उतरवणी बास होते. पीठ कसं घ्यायचं ते बघूया. हे पहा,
की 1 मूठ म्हणजे 1 भाकरी होती. मला बरोबर 5 भाकरी बनवायच्या. ही दुसरी मूठ, 2, 3, 4 आणि हे 5. बरोबर यामध्ये 5 भाकरी ह्या होत्यातच. आणि आपण लावण्यासाठी इथं जरा पीठ काढून घेऊया. बरोबर यामध्ये 5 भाकरी होतात. आता पाणी आपलं उकळलेलं आहे. आपण ते यामध्ये ओतून घ्यायचं. हे पहा. आणि उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यावेळेला गॅस मोठाच ठेवायचा. गॅस अजिबात बारीक करायचा नाही. हे मिक्स करा, उलटूनच घ्यायचं, कारण की हाताला आपल्या चटके बसू शकतात. आणि इथं मी गार पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं गार पाणी यामध्ये घालायचं. थोडं थोडंच घालायचं, एकदम घालायचं नाही. नाहीतर पीठ पातळ झालं की भाकरी आपल्या व्यवस्थित येत नाही. आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं. व्यवस्थित जोर देऊन मळायचं. पातळ करायचं नाही पीठ, व्यवस्थित घट्टच मळायचं पीठ. जेवढं पीठ घट्ट मळाल तुम्ही तेवढी भाकरी चांगली येते. अशा पद्धतीने गोळा करून ठेवायचं. थोडंसं गार पाणी घ्यायचं, सगळं मळायचं. हा जो आपला तळ हाताचा भाग असतो तो इथं असं जोर द्यायचा आणि मळायचा असं. अशा पद्धतीने म्हणजे पीठ एकदम व्यवस्थित मऊसूत होते. आपल्याला भाकरीला लागेल तेवढा यातला गोळा काढून घ्यायचा. हे पहा, परातीला आपल्या पीठ बघू शकता तुम्ही, कुठेही चिटकलेलं नाही, सगळं व्यवस्थित निघलेलं आहे. आता मी पळपूड घेते थापण्यासाठी. मी पळपूड थापणार आहे. तुम्ही परातीत जरी थापला तरी सुद्धा चालतं. खाली थोडंसं वाळलं पीठ घालायचं आणि पसरून घ्यायचं. आणि त्यानंतर हा गोळा आपण याच्यावर ठेवायचा आणि हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं दोन्ही हाताला आणि असं थापायचं. 5 बोटाच्या सहाय्याने त्यानंतर हे सगळं पीठ बरोबर मध्ये घ्यायचं आणि थोडंसं वाळलं पीठ आणखीन घालायचं आणि परत थापायचं. साईडचं पीठ मध्ये का घ्यायचं तर साईडला पीठ ते सांडत नाही आणि गॅस कट्टा वगैरे आपला घाण होतो. त्यानंतर दोन्ही हाताने एक हात असा पुढे एक हात पाठीमागे असा असं करत आपल्याला भाकरी
पातळ झाले का बघायचं, व्यवस्थित थापून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण मग खाली हात घालायचा आणि ही बाजू असते भाकरीची, वरची बाजू ती खाली गेली पाहिजे आणि खालची बाजू वर आली पाहिजे. हे पहा. आणि याला पाणी लावायचं. तुम्ही आता हाताने लावू शकता किंवा कापडाने सुद्धा लावला तरी चालेल. त्यानंतर आता पाणी सुकलेलं आहे, आपण भाकरी परतून घ्यायची. हे पहा. परत आता हा गोळा आपण घ्यायचा आहे आणि मळून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण दुसरी भाकरी थापून घेऊया. त्याच पद्धतीने खाली कोरडं पीठ घालायचं आणि थापायचं. तोपर्यंत आपली भाकरी भाजली बघा. बघा, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही तवा काढून भाजला तरी सुद्धा चालेल किंवा तव्यात सुद्धा भाजला तरी सुद्धा चालेल. किती छान आपली भाकरी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही. हे पहा, किती छान भाकरी झालेली आपली. एकदम कडक मस्त भाकरी झालेली आहे. पाठीमाला पण बघा. खूप छान होतात भाकरी. चला आता याच पद्धतीने आपण ही पण भाजून घेऊया. तर वरची बाजू खाली गेली पाहिजे आणि खालची बाजू वर आली पाहिजे. त्याला पाणी लावून घ्यायचं. पाणी थोडं सुकलं की परत आपण ती फिरवून टाकायची भाकरी. लाईट गेली. दुसऱ्या भाकरीचं पीठ आपण मळून घ्यायचं इकडे. भाकरीचं पीठ आपलं पाणी आपल्या सोकलेलं आहे, तर परतून घेऊया. तुम्हाला जर एकदम पांढरी शुभ्र भाकरी पाहिजे असेल तर दळून आणताना काय करायचं, तांदळाचं प्रमाण जास्त घालायचं. म्हणजे 2 किलो ज्वारी असेल तर 3 किलो तांदूळ घालायचं आणि दळून आणायचं. भाकरी एकदम अशी पांढरी शुभ्र पण होते आणि एकेकांना कडक भाकरी लागत नाही, मऊ लागतात. तर तांदूळ जर तुम्ही जास्त घातला तर ती भाकरी सुद्धा मऊ होते. पण ती भाकरी खाताना कसं करावं लागतं, गरम गरम खावी लागते, कारण ती लगेच अशी मऊ पडते भाकरी आणि चांगली लागत नाही.
ज्वारीची भाकरी कसं तुम्ही शिळी झाली तरी सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते. भाकरी बघू शकता तुम्ही किती छान आपली फुगलेली आहे. अशा टमटमीत भाकरी फुगल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. हे बघा भाकरी अशी टमटमीत फुगली की छान वाटते. आणि कुठं जर कच्ची वाटत असेल तुम्हाला तर असं बघायचं आणि फिरवून फिरवून आपण भाजून घ्यायची व्यवस्थित. हे पहा मस्त भाकरी झाली. भाकरी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मैत्रिणींनो, भाकरी अजिबात जाड करायची नाही. जेवढी पातळ भाकरी तुम्ही कराल तेवढी ती चवीला खूप छान लागते. त्यामुळे भाकरी ही पातळच बनवायची, जाड भाकरी अजिबात बनवायची नाही. तर कशी वाटली भाकरीची रेसिपी कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने भाकरी बनवतात ते पण मला कमेंटद्वारे सांगा. परत लाईट गेली बघा, सारखे येत्या जात्या. आणि मी 5 भाकरी म्हणत 7 भाकरी झाल्या माझ्या. मी मोठी घेतलेली त्यात 7 भाकरी झाल्या बघा. असं कमी जास्त होतं कारण मूठ आपण धरताना कमी जास्त होऊ शकतं ते, त्यामुळं अंदाजाने घ्या. दाखवते मी तुम्हाला भाकरी किती झाली. हे बघू शकता तुम्ही. 1 परत ही 2 ही 3 ही 4 5 नाही 6 भाकरी झाल्या. 6 भाकरी झालेल्या आहेत आपली. ही जरा मोठी झाली, पूर्ण तवा भरून भाकरी झालेली आहे. मैत्रिणींनो, आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण खरंच स्वतंत्र झालाय का भारत असं एक एकदा वाटतं. कारण की श्रीमंत लोक श्रीमंतच होत चाललेत आणि गरीब लोकही गरीबच राहत चाललेत, लक्षात ठेवा. म्हणजे श्रीमंत खाऊन 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 कसं पण मग ते चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने खाऊन खाऊन तो मोठा होतच चाललेला आहे. आणि गरीब लोक राबून राबून अशी मरत चाललेली आहेत. ती गरीब तर गरीबच राहत चाललेले आहेत. वाढती महागाई, परत वाढती बेकारी, लहान लहान मुलं जर व्यसनं करतील तुम्ही बघितला तर म्हणजे असं वाटतं. परत लहान 20-22 वर्षाची मुलं असतात ती खून करतात, एकमेकांवर वार करतात, दरोडा करतात, काय म्हणजे चोऱ्या. आता सध्या MIDC मध्ये सगळी शिकलेली मुलं आहेत MIDC ला. मग शिक्षणाचा काय उपयोग आहे असं वाटतं ना. आई वडील किती आशेनं मुलांना शिकवतात. शिक्षणाचा तर खरं म्हणजे ही डिग्री ती डिग्री असं म्हणून बाजार मांडलाय लोकांनी. शिक्षणात तर काही त्यांनी म्हणजे चवच ठेवलेली नाहीये. काय एवढं 1 लाख भरा, 2 लाख भरा, 3 लाख भरा आणि तेवढं भरून पण त्यांना नोकऱ्या नाहीत, काय नाहीत. मग कुठे MIDC जा, कुठं कशाला जा. MIDC पगार देतात 15,000 20,000. खरंच मला एकदा असं वाटतं की म्हणजे आधीचं दिवस जे होतं तेच बरं होतं. भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली तरी पण मला वाटते म्हणजे माणसांना स्वातंत्र्य हे मिळालेलं नाही. उलट प्रगती व्हायचं ते अधोगती होत चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता जसं मोबाईलचा वापर वाढला तसं सगळं म्हणजे प्रदूषण वाढलेलं आहे. परत जे पशुपक्षी असतील ते पण कमी झालेले आहेत वातावरणामध्ये, त्यामुळे रोगराई पण वाढायला लागली. आणि कसं व्हायला लागलं बघा, माणसांना आजार पण वाढायला लागले. त्याच्यामुळे माणसांचं चालणं बंद झालं, गाड्या वगैरे आल्या, चालणं बंद झालं. एक एकदा असं वाटतं आपण प्रगती करतोय का अधोगती करतोय हेच कळत नाही. पण माणसानं कुठंतरी जरा विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. जिथं शक्य असेल तिथं चालत गेलं पाहिजे, जिथं शक्य असतील तिथं झाडं लावली पाहिजेत.
विनाकारणच नको नको तिथं मोठमोठी घरं, राहणार 2 माणसं आणि केवढी मोठी घरं बांधून ठेवतात. त्यामुळं कसं होतं, आता जागा तर घेणं सर्वसामान्य माणसाला शक्यच नाही आहे. एवढं म्हणजे भरमसाठ जागेचे दर वाढलेले आहेत. मग असं वाटतं की आधीच्या लोकांचं राहणीमान साधं होतं, अपेक्षा कमी होत्या, त्यांच्या सुखसुविधा पण एवढ्या जास्त नव्हत्या. म्हणजे टीव्हीच पाहिजे, मोबाईलच पाहिजे किंवा खायला मसालेदारच पाहिजे असं काही नव्हतं, फिरायला गाडीच पाहिजे असं काही नव्हतं. थोडक्यात पण ती लोक समाधान होती. पण ते आयुष्य बरं होतं असं कुठंतरी वाटते. लोकांना एकमेकाबद्दल कळवळा, दया, माया, प्रेम होतं. मोबाईलमुळं कसं झालंय, 5 मिनिटात माणूस कुठं पण परदेशात जरी असला तर फोन लावून बोलू शकतो. त्यामुळे सारखं बोलणं वगैरे संवाद म्हणजे होतात. त्यामुळं काय होतं तर ओढ, माया, प्रेम ही राहिलेलं नाही. आधी कसं पत्रानेच सगळं व्हायचं, तार यायची, पत्र, परत कधी तर जाणं, एकमेकाला भेटणं व्हायचं. तर ती माणसाला ओढही वेगळी असायची की कधी भेटेन, आणि किती दिवसाने किती वर्षाने भेटले की माणूस एकदम असं कडकडून मिठी मारून भेटायचं एकमेकाला. आता तसं काय नाही आहे. आणि आत्ता माणसाला कशाची किंमत नाही, नात्यांची किंमत नाही, माणसांची किंमत नाही. माणूस असलं काय नसलं काय सारखं झालेलं आहे आता सध्या. त्यामुळं मला तर वाटते भारत स्वतंत्र झालाय, पण होऊन सुद्धा म्हणजे स्वतंत्र असं कोण राहते असं मला वाटत नाही. प्रत्येकजण कसल्या नाही कसल्या तर दबावाखाली, प्रेशरखाली ही आहेच. आणि माणसानं कुठं पण जावा तुम्ही, गरीब माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम हे सगळीकडे होत असतं. श्रीमंताला कुणीही काही बोलत नाही, लक्षात ठेवा. याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ पाठबळ आहे त्याला कोणच काही बोलत नाही, त्याला उलट जास्त सपोर्ट करतात. पण ज्याच्याजवळ पाठबळ नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही, त्याला पूर्ण असं दाबून 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 त्याला पूर्ण त्याचं खच्चीकरण करतात, जेणेकरून तो माणूस उठलाच नसला पाहिजे. असं आधी कसं असायचं, एखाद्या माणसाला जर म्हणजे गरज असली तर सगळे धावून जायची, त्याच्याबद्दल त्यांना माया, प्रेम वाटत होतं. आता तसं नाही, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला बघितलं की माया, प्रेम वाटतं. म्हणून कुठेतरी माणसानं सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपल्याबरोबर दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे, तरच माणूस म्हणता येईल, लक्षात ठेवा. नाहीतर जनावरं सुद्धा बरी, अशी परिस्थिती आता झालेली आहे. दिवसासुद्धा जातात, कापी काय वाटेल ती, आणि किती 21-22 वर्षाची मुलं आहेत. त्यामुळं हे कुठंतरी थांबवायला पाहिजे. परत आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलं काय करतात, कुणाच्या संगतीत राहतात, कुठं जातात, किती वाजेपर्यंत रात्री फिरतात, हे जरा गांभीर्यानं सगळं लक्ष देऊन आईवडिलांनी पण घरात थोडंसं दबावाखाली मुलांना ठेवलं तर, आणि दबावाखाली मनाने त्यांना ज्या त्यावेळी जिथं तिथं मार्गदर्शन करायचं, जिथं तिथं जे ते सांगायचं, हे चुकीचं आहे, ते असं नको तसं कर म्हणून, तर कुठं तर ही परिस्थिती थांबणार आहे, लक्षात ठेवा. नाहीतर आपण म्हणतोय पोलीस प्रशासन तर कुणाला म्हणजे किती काय हे करणार, लक्षात ठेवा. त्यांनी तर कुणाकडे बघणार आणि काय कितपर्यंत कुणाला सांगणार. शेवटी गुन्हेगार हे गुन्हेगारच असतात. त्यामुळं ते तर काय सांगणार आहेत, असं होतं ना. पोलीस प्रशासन तर काय शिक्षा म्हणजे जे काय असेल ते शिक्षा करणार, रिकामं होणार. पण एक मित्र असला तर तो 4 मित्रांना बिघडवू शकतो. मग तो एक मित्र म्हणजे एक मुलगा असतो, तो आपण घरातच व्यवस्थित घडवला तर 4 मुलांना सुद्धा तो सुधरवू शकतो. त्यामुळं आपल्या मुलांच्याकडे नीट लक्ष देत जावा, कारण पुढची परिस्थिती, आजची बरी खरं पुढची परिस्थिती खूप भयानक आहे.